गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा। तुमच्या बऱ्याच जणांच्या कमेंट्स नेहमी येत असतात की आम्हाला सुद्धा अमेरिकेत यायचंय, नोकरीसाठी यायचंय, शिक्षणासाठी यायचंय, तर आम्ही कसं यायचं? तर मी बराच विचार केला आणि असं वाटलं की स्वतः यावर अभ्यास करून एखादा व्हिडिओ करण्यापेक्षा जो माणूस या सगळ्या प्रवासातून गेलेला आहे त्याच्याशी गप्पा मारल्या आणि त्याच्या अनुभवातून आपल्याला आणखीन जास्त गोष्टी समजून घेता आल्या तर ते जास्त फायदेशीर ठरेल। म्हणूनच आज आपण कैवल्याच्या घरी आलेलो आहोत। कैवल्य आहे आज आपल्यासोबत, तो आमचा मित्र आहे आणि गेली बरीच वर्ष तो इथे राहतोय अमेरिकेत। तो स्थायिक झालेला आहे, शिक्षणाच्या निमित्तानं आला, त्यानंतर त्यांनी नोकरी इथं शोधली आणि तो इथं स्थायिक झालेला आहे। आणि अजून एक खास ओळख कैवल्याची सांगायची ती म्हणजे तो एक उत्कृष्ट कलाकार आहे, नाटकांमध्ये कैवल्य काम करत असतो आणि अभिमान आहे मला अशा मित्राचा। त्यामुळे ठरवलं की चला आपण कैवल्याला या त्याच्या सगळ्या प्रवासाविषयी विचारूयात, ज्यातून आपल्या सगळ्यांनाच फायदा होईल, मार्गदर्शन मिळेल। नमस्कार कैवल्य। नमस्कार। तर आमच्या प्रेक्षकांच्या सारख्याच कमेंट्स येत असतात की आम्हाला सुद्धा अमेरिकेत यायचंय, अमेरिकेत स्थायिक व्हायचंय किंवा नोकरीच्या निमित्तानं यायचंय, शिक्षणासाठी यायचंय। तर मला तर पहिल्यांदा हे ऐकायला आवडेल की तू कशाच्या निमित्तानं इकडे आलास आणि किती वर्ष झाली इकडे येऊन? मी शिक्षणाच्या निमित्ताने आलो। माझं बॅचलर्स मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये भारतात पुणे युनिव्हर्सिटीत PVG मध्ये झालं आणि खरं सांगायचं तर अमेरिकेत यायचंय अशी काहीच मनाची अशी काही म्हणजे असं बरं आजकालचे जे मुलं असतात त्यांना माहिती असतं की त्यांना जायचंय, पण तेव्हा तेवढी काही अशी तयारी किंवा मनाची तयारी पण नव्हती। पण एक मित्र भेटला एका क्लासला की 3D आम्ही मॉडेलिंगचा क्लास लावला होता आणि तो म्हणला की अरे तू मास्टर्सच करणार आहेस तर MTech करण्यापेक्षा MS का नाही प्रयत्न करत? मग तेव्हापासून तो प्रवास चालू झाला विचारांचा। आता ह्याला पण आता 2005ची गोष्ट बोलतोय आपण, 2006 पासून मी आता अमेरिकेत आहे। म्हणजे बरीच वर्ष झाली, जवळजवळ 6 पासूनच म्हणजे 16 वर्ष, 15 ते 16 वर्ष झालेली आहे। तर इतकी वर्ष तो इथे राहतोय। तर कुठल्या विजावर तू इथे आला होतास आणि कुठले कुठले प्रकार असतात अमेरिकेत यायचं झालं तर? विजाचे प्रकार कुठले असतात? मी F1 विजावर आलो की जो स्टुडंट विजा आहे। म्हणजे अमेरिकेत येण्याचे बरेच मार्ग आहेत आता आजकाल, पण म्हणजे काही काही लोक जे F1 वरती असतात ते स्टुडंट डिरेक्टली ऍप्लिकेशन्स करतात भारतातनं त्यांच्या निवडक युनिव्हर्सिटीजला आणि त्या पद्धतीने F1 विजा थ्रू येतात, किंवा H1B हा एक विजा आहे की ज्याच्या थ्रू आजकाल सॉफ्टवेअर इंडस्ट्रीत आपण एवढ्या बघतो की त्यांचं क्लायंट साईडला काम करायला येण्याची जी पद्धत आहे त्याच्यात H1 थ्रू येऊ शकतात, किंवा ते L1B थ्रू येतात, किंवा L1A जर का तुम्ही हायर मॅनेजमेंट लेवलला असाल तर येऊ शकता। तसे वेगवेगळे मार्ग आहेत म्हणजे आजकाल अमेरिकेत यायला। पण मी जेव्हा आलो तेव्हा F1 हा बराच प्रिडॉमिनेटली ज्यांना शिकायला यायचं होतं अशा त्यांच्याकरता F1 हा एक चांगला मार्ग आहे। आणि शिक्षणाचा विचार करायचा झाला तर कुठल्या क्षेत्रातलं शिक्षण घेणं फायदेशीर आहे अमेरिकेत? कुठल्या क्षेत्रातलं उच्च शिक्षण घेणं फायदेशीर आहे? आजकाल तर सगळं सॉफ्टवेअरकडे जात आहे, म्हणजे हे काही म्हणजे त्याच्याबद्दल म्हणजे काही बोलायचीच गरज नाही, कारण आता आजकाल इतकं ते क्रिप्टो आणि काय सगळं डिजिटायझेशन या जगात सगळं चाललेलं असताना सॉफ्टवेअर किंवा कम्प्युटर सायन्स हा तर प्रिडॉमिनेंटली पहिला मी आजकाल सांगेन। आता 10 वर्ष 12 वर्षापूर्वी पण सॉफ्टवेअर होतं, पण मेकॅनिकल आणि हे जे आपण इंडियात अशी एक संकल्पना आहे की मेकॅनिकल एक बेसिक ब्रांच आहे किंवा बेस लेवल ब्रांच आहे की तिकडनं तुम्ही कुठेही फिट होऊ शकता, तर तिथे तुमचं ते ऍप्टिट्यूड बिल्ड होतं। तर तो एरिया पण इथे खूप आहे। आणि आता मी स्वतःहून ऍक्च्युली सिव्हिल कन्स्ट्रक्शन साईडला आहे, पण मी मेकॅनिकल प्रॉडक्ट आहे आमचं, म्हणजे पूर्ण बिल्डिंग फसाद, म्हणजे एकदम वेगळं फील्ड आहे की जे असं तुम्हाला खूप लोक दिसणार नाहीत त्याच्यात। पण अशा एरियाजमध्ये पण लोक येतात। म्हणजे माझ्या मते कम्प्युटर सायन्स पहिलं, नंतर मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल पण हरकत नाही, म्हणजे तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला इकडे अपॉर्च्युनिटीज नक्की आहेत आणि म्हणजे तुम्हाला व्हरायटी ऑफ अपॉर्च्युनिटी आणि व्हरायटी ऑफ कॉम्पिटिशन पण आहे। तर आणखीन एक मला शिक्षणाच्या संदर्भात असं विचारायचं आहे की साधारण खर्च किती येऊ शकतो शिक्षणासाठी इकडं यायचं असेल तर? शिक्षणासाठी इथे यायचं असेल तर आता हा खूपच ब्रॉड एरिया आहे। म्हणजे कसा सांगतो की आता तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये येणार, कुठल्या युनिव्हर्सिटीत,
ती युनिव्हर्सिटी कुठल्या गावात आहे त्याच्यानी खूप अमेरिकेत तफावत आहे. म्हणजे स्टँडर्ड आपलं कॉस्ट ऑफ लिव्हिंगची. तर त्यामुळे ऑन एन ॲव्हरेज असं म्हणतात की एक मास्टर्स एज्युकेशनची डिग्री पूर्ण करायला MS ची 30 क्रेडिट घ्यावे लागतात, मिनिमम 30 क्रेडिट. आता क्रेडिट म्हणजे काय, तर इकडचे सगळे जे क्लासेस आहेत ते 3 क्रेडिट किंवा 5 क्रेडिट, म्हणजे आठवड्यात तुम्ही त्याच्यावरती 3 तासाचं काम करणार, 5 तासाचा काम करणार असा तो क्लास असतो. तर त्या पद्धतीने इकडची शिक्षणाची रचना आहे. तर तुम्ही तशी 30 क्रेडिट पूर्ण करण्याच्या मास्टर्स करता ऑन एन ॲव्हरेज मी असं म्हणेन की $20,000 ते $35,000 पर्यंत खर्च येतो. आणि त्याच्यात हे मी जेव्हा म्हणतो तेव्हा हा खूप एक ढोबळ अंदाज आहे, याच्यावरती कुठेही कोट करू नका, कारण प्रत्येक ठिकाण बदलतं, एज्युकेशन सिस्टीम म्हणजे लोकेशन बदलतं, युनिव्हर्सिटी आता तुम्ही स्टॅनफोर्ड म्हणलात तर ती खूप महाग आहे, अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण प्रत्येका श्रेणीत आणि प्रत्येका लेव्हल्समध्ये इथे युनिव्हर्सिटीज अवेलेबल आहेत. तुम्ही तुमच्या रिसर्च करायला लागेल, तुम्हाला तुमचा अभ्यास चांगल्यापैकी करावा लागेल की कुठल्या युनिव्हर्सिटीत यायचंय आणि त्याच्यातनं तुम्हाला काय हवंय. म्हणजे सगळेजण कम्प्युटर सायन्सकडे जात आहेत म्हणून आपण कम्प्युटर सायन्सकडे जाऊन यशस्वी होऊ, तर असं नसतं. प्रत्येकाला काहीतरी आपला एक अंग असतो, आपली एक आवड असते. तुम्ही त्याच्यात जर का काम केलं तर म्हणून तुम्ही जर का आता माझी आवड मेकॅनिकल म्हणून मी मेकॅनिकलमध्ये टिकून राहिलो तर त्याच्यातही यश येऊ शकतं पुढे जाऊन. असं काही नाहीये की कुठल्या शिक्षणाकरता तुम्ही इथे यावं. तुम्ही ज्याच्यात आहात त्याच्यात इथे तुम्हाला शिक्षण मिळतंय का किंवा सापडू शकतं का, त्याच्या रिलेटेड चांगला कोर्स, चांगला प्रोफेसर, चांगली युनिव्हर्सिटी, आणि त्यातनं तुम्हाला अजून बरेच ग्लास डोर आणि या सगळ्या ज्या वेबसाईट्स आजकाल आहेत आणि सगळेजण टेक्नॉलॉजिकली खूप ऍडव्हान्स आहेत की सगळ्यांना कळतं. आजकाल तोच प्रश्न विचारणार होते की अशा कुठल्या वेबसाईट्स किंवा कुठल्या इन्फॉर्मेशन सोर्सेस आहेत की जे विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील, त्यांना माहिती मिळेल. आता अजूनही मला हेच वाटतं की जर का विद्यार्थी या लेवलला बघायचं असेल तर विद्यार्थ्यांनी युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर डिरेक्टली गेलं पाहिजे. म्हणजे आता मी जेव्हा 15 वर्षापूर्वी जरी रिसर्च केला असेल तरी आत्ता ही पद्धत रिसर्चची तीच आहे की तुम्ही त्या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर जायचं, प्रॉस्पेक्टिव्ह स्टुडंट सेक्शनला जायचं, त्याच्यातनं इंटरनॅशनल सेक्शनला जायचं, ग्रॅज्युएट कोर्सेस बघायचे, त्याच्यात काय काय कोर्सेस अवेलेबल आहेत, त्याचे किती क्रेडिट्स आहेत, त्या ट्युशन किती आहे, तिथे लिव्हिंग कॉस्ट काय आहे, नंतर तिथे कुठले कुठले प्रोफेसर्स आहेत, त्या प्रोफेसर्सकडे कुठले कुठले रिसर्चेस आहेत आणि त्याच्यातलं कुठलं रिसर्च फंडेड असू शकतं का. तर ह्या सगळ्याचा तुम्हाला असा कम्प्रेहेन्सिव्ह अभ्यास करावा लागतो. म्हणजे मला आठवतंय खूप मोठं स्प्रेडशीट केलं होतं मी की आता मी या 10 रिसर्च 15 युनिव्हर्सिटी रिसर्च करतोय, सगळे पॅरामीटर्स मांडून प्रत्येकाकरता मला काय काय माहिती मिळते आणि मग अशा पद्धतीनेच तुम्हाला तो अभ्यास करून अशा 10 युनिव्हर्सिटीज नोट डाऊन करायचं. कारण ऍप्लिकेशन करणं हा पण स्वस्त विषय नाहीये भारतात. म्हणजे प्रत्येक ऍप्लिकेशन एक अराउंड $100 मिनिमम खर्च असतो ऍप्लिकेशनचं पॅकेज जायला. म्हणजे 70 पासून असतं, म्हणजे त्यातही खूप तफावत आहे. म्हणजे एखादं $70चं ऍप्लिकेशन असेल, एखादं 30चं असेल, एखादं 100चं असेल. पण हा सगळा खर्च भारतात बसून जेव्हा विद्यार्थीच्या लेवलला आहात की जेव्हा तुम्ही अजून काही तुमचं आर्थिक उत्पन्न नाही तर त्यावेळेस तो खूप डोईजड वाटतो. म्हणून हा अपफ्रंट जो अभ्यास आहे आणि तो करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरच आपल्याला बरीचशी माहिती मिळू शकते. बरीचशी माहिती आजकाल तर नक्कीच मिळते असं माझं म्हणणं आहे की आजकाल तर युनिव्हर्सिटीच्या प्रोफकांड सगळेजण आता वेबसाईट खूप छान पद्धतीने अपडेटेड ठेवतात. म्हणजे 20-30 वर्षापूर्वी एवढं नव्हतं की जेव्हा आता त्याच्यावरती खूप लोक एम्फसिस करतात की स्वतःचा पोर्टफोलिओ हा लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट असेल, कारण दॅट इज अ मार्केटिंग सोर्स. म्हणजे प्रोफेसर्स करता कारण हे सगळे जे प्रोफेसर्स जे आहेत ते कंपनीत तेव्हा ह्याच्यात ग्रांट लिहितात की आता मला तुमचं हे बॉयलर आहे जरा किंवा काहीतरी नवीन, आता हा जे काही सध्या खूप चाललंय ते ऑगमेंटेड रियालिटी, राईट. ऑगमेंटेड रियालिटीचा रिसर्च हा 10 वर्षापूर्वी माझ्या युनिव्हर्सिटीत एका प्रोफेसरने सुरुवात केला होता की जो मला माहिती मी बाहेर पडत होतो
म्हणजे 15 वर्षापूर्वी 10 कसले तर 15 वर्षापूर्वी म्हणजे आत्ता त्याचे आपण ते काय मेटावर्स आणि या ठिकाणी सगळं जग चाललंय असं म्हणतो, पण त्याचे रूट्स हे 15 वर्षापूर्वी प्रोफेसर्सनी सुरुवात केले होते किंवा रोबोटिक्समध्ये पण रिसर्चेस त्या लेव्हलला चालू झाले होते. पण ह्या सगळ्यांना फंड कोण करतं, तर काही काही कंपन्याच फंड करतात. मग हे तुम्हाला बघितलं पाहिजे की त्यांच्याकडे काही रिसर्चेस काय काय लिहिले, त्यांचे रिसर्च पेपर काय, त्यांचे पोर्टफोलिओ काय, त्यांची लॅब आहे का, किंवा म्हणजे लॅब आहे म्हणजे त्यांना ते उपकरणं देण्याकरता त्यांच्याकडे आर्थिक तेवढं पाठबळ आहे. त्यांच्याकडे तेवढं आर्थिक पाठबळ आहे तर इथे शक्यतो फुकट काम कधी करून घेत नाहीत की अरे काम कर आणि मग बघू, मग आपण नंतर पैशाचे तुम्ही काम केलं तर तुम्हाला पैसा मिळणार, ही या मेंटॅलिटीनी अमेरिकेत गोष्टी घडतात. त्यामुळे तुम्हाला योग्य प्रोफेसर आणि योग्य रिसर्च हा निवडला तर थिसिस बेस्ड मास्टर तुम्ही करू शकता. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना इकडे यायचं आहे शिकण्यासाठी ते येऊ शकतात, पण या ज्या आता कैवल्यानं ज्या काही बाबी सांगितल्या त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की प्रत्यक्ष युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर जाऊन आपण काही गोष्टी चेक करू शकतो आणि त्यानुसार मग ठरवू शकतो. आणि या गोष्टी खर्चिक सुद्धा आहेत, पण मला वाटतं त्यासाठी शैक्षणिक कर्ज वगैरे हे सुद्धा मिळत असावं. हा, भारतात मिळतं. म्हणजे तुम्ही एज्युकेशन लोन्स पण भारतातनं पण घेऊ शकता तुम्हाला. आणि खरं सांगायचं त्याच्याकरता आर्थिक दृष्ट्या बघायचं ना तर खूप वेगवेगळे मार्ग आहेत. म्हणजे आता मी सगळं सांगितलं रिसर्च तर हा एकच मार्ग आहे का, तर नाही. म्हणजे रिसर्च ओरिएंटेड मास्टर्स हा एक मार्ग आहे की ज्याच्यात तुम्ही शेवटी थिसिस लिहिता, की जो तुम्ही थिसिस म्हणजे तुम्ही असं पुस्तक लिहिता की आणि ते तुम्हाला 15-10-5 लोकांच्या पॅनलला डिफेंड करावं लागतं म्हणजे त्यांच्यासमोर तुमचे फाइंडिंग्स किंवा तुमचा अभ्यास तुम्हाला प्रेझेंट करावा लागतो आणि ते तुम्हाला काउंटर क्वेश्चन करतात, त्याला डिपेंडिंग म्हणतात आणि त्याच्यानी तुमचा थिसिस पास केला जातो. ही एक पद्धत आहे. दुसरी पद्धत अशी आहे की प्रोजेक्ट बेस, म्हणजे आपण इंडियात जसं करतो की जर का इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असेल तर 4 वर्ष तो शिकतो आणि 4थ्या वर्षी एक प्रोजेक्ट करतो आणि त्याचं पण ते बुकलेटच करतात, प्रोजेक्ट रिपोर्ट. आणि प्रोजेक्ट रिपोर्ट झाला त्याच्यावर तुमचं ग्रॅज्युएशन अवलंबून नसतं, तुम्ही तरी बॅचलर होणारच असता. जसं इंडियात आहे तसं प्रोजेक्ट लिहिलं आणि तुम्ही प्रोजेक्ट केलं की तुम्ही ग्रॅज्युएट होणार. थिसिसला असं करू शकतात रिसर्चला की नाही आम्हाला पटलं, तू म्हणतोस त्याच्यात अजून अभ्यास करायची गरज आहे म्हणून तू 6-8 महिने अजून अभ्यास कर. आणि प्रोफेसर जर का ते मोठे प्रोफेसर असतात आणि त्यामुळे त्यांच्यात असं ते सांगू शकतात की तुझं नाही आम्ही करणार ग्रॅज्युएशन, हे थिसिसमध्ये होऊ शकतं. आणि त्यामुळे पण त्याला थिसिसला फंडिंग मिळण्याची शक्यता, म्हणजे तुमचं एज्युकेशन स्पॉन्सर होण्याची शक्यता, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएट स्कूल जे असतं, प्रत्येक युनिव्हर्सिटीचं ग्रॅज्युएट स्कूल असतं, त्यांना जो दिलेलं फंडिंग असतं ते असलेल्या रिसर्च असिस्टंट्स करता ते देऊ शकतात. आणि म्हणजे की आता मला जेव्हा मी आलो तेव्हा त्या युनिव्हर्सिटीत ह्या प्रोफेसरकडे फंडिंग होतं म्हणून मी त्यांच्याकडे अप्लाय केलं, पण मला रिसर्च करता काही पैसा मिळाला आणि काही पैसा मला शिकवण्याकरता मिळाला, म्हणून मी ग्रॅज्युएट टीचिंग असिस्टंट पण होतो आणि मी काही नंतरच्या प्रोजेक्ट करता ग्रॅज्युएट रिसर्च असिस्टंट पण होतो. तर अशा पद्धतीने पण तुम्ही स्वतःचा म्हणजे तुम्ही पैसे पण जनरेट करू शकता शिकताही. म्हणून पण आपण 2 गोष्टी बोलवतो, थिसिस एक असतं, प्रोजेक्ट बेस असतं आणि फक्त कोर्सेस घेऊन पण ग्रॅज्युएट होता येतं. मग तुम्हाला काय करायचंय हे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने बघता येऊ शकतं तुमच्या अभ्यासाच्या इनिशियल रिसर्चच्याच वेळेस, की अरे मला नाही एवढं थिसिस वगैरे, मला स्वतःलाच नाही वाटत एवढा स्वतःबद्दल कॉन्फिडन्स, पण मला ह्याच्यात ऑप्शन आहेत का. तर अमेरिकेत खरंच म्हणजे जो लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटीज हा म्हणतात ह्याच्यात काहीच चुकीचं नाहीये. म्हणजे खूप व्हरायटी आहे, प्रत्येका श्रेणीतल्या, प्रत्येका बौद्धिक पातळीच्या, प्रत्येका हुशारीच्या माणसाकरता इथे काहीतरी आहे. म्हणजे शिक्षणासाठी अमेरिकेत येणं ही नक्कीच आवाक्यातली गोष्ट आहे, पण त्यासाठी हे सगळे प्रयत्न करावे लागतील, ते मनापासून करावे लागतील, तर आपण ते साध्य करू शकतो. तर हे सगळं झालं शिक्षणाविषयी. तुम्ही बरेच जण नोकरीच्या संदर्भात पण विचारत असता की आम्हाला नोकरीसाठी यायचंय, तर आमचं शिक्षण झालंय पण आम्हाला थेट नोकरीसाठी अर्ज करता येतो का, किंवा डायरेक्ट अमेरिकेत नोकरी मिळवता येते का. तर आता आपण थोडंसं नोकरीविषयी बोलूयात. तर कैवल्य, ज्या माणसांना इथं नोकरी करण्याची इच्छा आहे तर त्यांना अमेरिकेत डायरेक्ट नोकरी मिळू शकते का. अमेरिकेत डायरेक्ट नोकरी मिळण्याची
तो म्हणजे असा खूप इझी, म्हणजे असं सगळ्यांकरता अवेलेबल असा मार्ग नाहीये. म्हणजे अगदी रेअर कंडिशनला आपण असं ऐकलं असेल की IIT पवई, IIT खरगपूर, IIT दिल्ली अशा लेवलच्या स्टुडंट्सला डायरेक्ट मायक्रोसॉफ्टने अप्लाय केलं, उचललं किंवा सिएटलला जॉब दिला. खूप रेअर कंडिशन्स आहेत त्या. म्हणजे असं होत नाही का, तर होतं, असं होऊ शकतं. पण मोस्ट इम्पॉर्टंटली मला वाटतं की अमेरिकेत नोकरी मिळायला 3 गोष्टी, कुठलंही ऍप्लिकेशन जर का कोणी करण्याचा प्रयत्न केला असेल तर असंच विचारतात की म्हणजे आर यू एलिजिबल टू वर्क इन युनायटेड स्टेट्स. तर एलिजिबल म्हणजे काय, तर तुमच्याकडे कुठला विजा आहे का की जो तुम्हाला नोकरी करायला परवानगी देतो. आता F1 वरती CPT म्हणजे करिक्युलम प्रॅक्टिकल ट्रेनिंग, OPT ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग असे 2 प्रोग्राम्स आहेत. की करिक्युलम प्रॅक्टिकल ट्रेनिंग मध्ये तुम्ही म्हणजे CPT म्हणजे इंटर्नशिप सारखं करू शकता. OPT मध्ये तुम्ही शिक्षणोत्तर किंवा शिक्षण चालू असताना पण त्यांना प्री कम्प्लिशन OPT पण प्रकार असतो आणि पोस्ट कम्प्लिशन OPT. आपण जास्त त्या टेक्निकॅलिटीज मध्ये जायला नको, पण फक्त OPT मध्ये पण तुम्ही नोकरी करू शकता. कारण हे USCIS म्हणजे USCISने काही नियम दिलेत प्रत्येका विजाला. तर आता H1 मध्ये कसं आहे की तुम्ही त्या एम्प्लॉयर करता काम करता, तो फ्युचर पोझिशन करता H1 अप्लाय करतो. तर H1 इज अलाउड टू वर्क अँड अर्न मनी, राईट. या 2 गोष्टी. तर आता तुम्ही जेव्हा एकदा अर्निंग करायला लागता तर तुम्हाला SSN असावा लागतो. तर सोशल सिक्युरिटी नंबर म्हणजे आपल्या इंडियात जसा युनिक ID किंवा आधार कार्ड आहे तसा नंबरची सिस्टीम आहे. तर त्या SSN मिळायला तुम्ही अमेरिकेत असावं लागतं. तर दॅट गोज बॅक टू दॅट की म्हणजे तुम्हाला भारतातनं डायरेक्ट SSN नाही मिळणार. ही एक गोष्ट. तुम्हाला इथे असायला पाहिजे कुठल्या तरी विजावर की जो एलिजिबिलिटी देतो, म्हणून कुठलीही कंपनी तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन कन्सिडर करायला, हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा आहे की तुम्हाला फ्युचरिस्टिक स्पॉन्सरशिप लागते का विजाची. तो ठीक आहे, पण तो मुद्दा आपण असा कन्सिडर करतो, तो सगळ्यांकरता आहे की एखाद्याला F1 वर नसेल, तो OPT वर आला, OPT वर नोकरी करायला लागला आणि तो म्हणतो की आता मला पुढचे 6 वर्ष इथे राहायचंय आणि अजून शिकायचंय तो नोकरीतनं, तर माझा H1 अप्लाय करा, की जो पॅटर्न आहे. पण हे पहिले 2 प्रश्न सॉल्व्ह व्हायला तुम्हाला डायरेक्ट तिकडनं येणं तसं अवघड आहे. बरोबर. मग समजा यायचं असेल तर मग नक्की काय प्रक्रिया आहे की किती वर्ष भारतातला अनुभव असायला लागतो आणि मग त्या कंपनीने विजा स्पॉन्सर करायला लागतो किंवा असं, त्याविषयी सांग. आता किती वर्ष भारतात, खरं सांगू का, त्याच्याबद्दल एवढं नोकरीचा अनुभव असला पाहिजे. आता आपण स्टुडंटच्या बाजूने बोललो तर का, तर आता आपण स्टुडंटच्या पद्धतीने बोललो की जो इथे शिकायलाच येणार आहे. तर असे पण मी खूप विद्यार्थी बघितलेत की ते म्हणजे त्याचं 4 वर्षाचं एज्युकेशनची रिक्वायरमेंट कुठल्याही ग्रॅज्युएट स्कूलमध्ये असते बऱ्याचदा. म्हणजे की 4 वर्षाचं एज्युकेशन पाहिजे, ही एक मिनिमम रिक्वायरमेंट असते. त्याच्यावरनं त्याच्या प्लस GRE स्कोर आलेला असायला लागतो. दॅट इज अ ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन. आणि TOEFLचा स्कोर लागतो की ते म्हणजे तुम्ही इंग्लिश फ्लुएन्सी आणि लँग्वेज रिलेटेड प्रभुत्व ते त्याच्यातनं चेक करतात. काही वेळेस IELTS म्हणून पण आहे की ज्याचा स्कोर लागतो की ज्याच्यानी तुम्हाला यू बिकम एलिजिबल टू अप्लाय, राईट. तर ह्याच्यातला म्हणजे तुम्ही आता एखाद्या विद्यार्थ्याने ठरवलं की आता मला यायचं आहे, तर ही हॅज टू स्टार्ट रिसर्चिंग ऑन युनिव्हर्सिटीज. त्याच्यावरनं प्रत्येक युनिव्हर्सिटीचा प्रत्येक कोर्स करता GRE TOEFL स्कोरची रिक्वायरमेंट बघून स्वतःची GRE TOEFLची रिक्वायरमेंट अभ्यासाला सुरुवात करून ती डेट घेऊन ETS.org त्याच्यावरती डेट घेऊन तुम्ही ते ॲप्लिकेशन, तुम्ही ती एक्झाम देणं, ती एक्झाम चांगल्या मार्काने पास करणं, त्याच्याबरोबर तुमची पॅकेजेस तयार करणं, हा एक प्रोसेस आहे. म्हणजे हा जर का प्रवास म्हणला तर लिटरली 1 वर्षाचा 6 ते 8 महिने तर कुठेच नाही जात. 8 महिन्याचा हा अख्खा प्रवास आहे की तो तुम्हाला ऍप्लिकेशन करण्यावरती आहे. आणि त्याच्यातनं त्याची उत्तरं यायला 3 ते 4 महिने अजून लागू शकतात. तर हा झाला स्टुडंट रिलेटेडचा विषय. आणि तू काय विचारलं होतं दुसरं? मी नोकरीच्या संदर्भात विचारलं होतं की समजा एखादा एक इंजिनियर आपण धरून चालू की तिकडे ऑलरेडी तो जॉब करतोय इंडियामध्ये
तर त्याला इकडे यायचं आहे नोकरीसाठीच, तर मग त्याला येण्याची प्रक्रिया काय असू शकते? त्याला इथे डायरेक्ट त्याच्या कंपनीचा इथे क्लायंट असेल तर एकच मार्ग आहे. म्हणजे मला तरी आता दिसतो की जसे आता मोस्टली इथे इन्फोसिस, TCS, कॉग्निझंट ही जे काही आपण सगळ्या कंपन्यां थ्रू येतात ते तिथे तिकडच्या लोक पण त्यांच्या कंपनीकडेच क्लायंट्स आहेत तिकडचे, की तो दॅट इज अ इझियर इंटरनल ट्रान्सफर विथ L1B किंवा L1A किंवा H1B. तिन्ही पद्धतीने डायरेक्ट कंपनीनेच तुम्हाला इकडे पाठवलं तर हा एक मार्ग आहे. त्याच्याकरता एक्सपिरियन्सचा काय मग त्या कंपनी बरोबर तो असेल. प्रायर एक्सपिरियन्स शिवाय डायरेक्ट येण्याची मला काही मार्ग दिसत नाही. डायरेक्ट येण्याचं असेल तर F1च मार्ग आहे, की ज्याच्यात तुम्हाला शिकायलाच यावं लागेल आणि त्यातनं OPT थ्रूच पुढे जावं लागेल. असंच मला दिसतंय. म्हणजे की एखादा इंजिनियर आहे आणि म्हणजे त्याने तिथे 4 वर्ष नोकरी केली आहे, तर त्याच्यावर त्याला इथे डायरेक्ट नोकरी मिळणं शक्य नाही. मोस्टली जे दिसतंय त्या पद्धतीने तरी, नाहीतर तो मार्ग खूप अवलंबला गेला असता. तर आतापर्यंत तरी सगळेजण इधर शिक्षणा थ्रू आलेत किंवा कंपन्यां थ्रू क्लायंट साईडला आलेत आणि मग नंतर स्विच घेतले असतील, की L1B वर आले आणि मग नंतर दे वर्क आउट कुठल्या दुसऱ्या ऍप्लिकेशन्स केली आणि H1B करून मग इथे 6 वर्ष परत राहिले. असं मार्ग आपण बघतो लोकांनी वापरले. बहुतांश लोक जे इथे येतात ते आता जे सांगितलं कैवल्यानं त्याच मार्गाने इथे येत असतात, की ज्यांचे क्लायंट्स इथे ऑलरेडी आहेत. तर तोच एक नोकरीसाठीचा सगळेजण जो अवलंबतात तो हाच एक मार्ग आहे. त्यानंतर मला असं विचारायचं आहे तुला की पगार काय असतो साधारण इथं? म्हणजे प्रत्येक क्षेत्रानुसार ऑब्व्हियसली वेगळा असणार आहे, पण साधारण एक रेंज सांगू शकतोस का तू? म्हणजे रेंजपेक्षा ऍक्च्युअली USCISचा नियम सांगू शकतो. म्हणजे एकेकाळी तो 40,000 होता 16 वर्षापूर्वी. H1B मिनिमम 40,000 पगार असेल तरच H1B मिळू शकतो, असा 16 वर्षापूर्वी नियम होता. मी आता रिसेंटली वाचलं की 60,000 मिनिमम पगाराची ब्रॅकेट झाली आहे. म्हणजे युनिव्हर्सिटीतनं ग्रॅज्युएट MS करून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्याला H1 करता हायर करायचं असेल तर त्याला 60,000 मिनिमम ब्रॅकेट द्यावीच लागते त्यांना. 60,000 वर्षाची सांगतोय $60,000. तर अशी ही पगाराची साधारण आपल्याला याने आता कल्पना दिलेली आहे. तर तुमचे आणखीन सुद्धा या संदर्भातले जर काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. कैवल्यानं आज इथं येण्याविषयीची, नोकरीसाठी, शिक्षणासाठी येण्याविषयीची जी काही माहिती दिली ती आपल्या सगळ्यांना नक्कीच उपयोगी पडणार आहे आणि त्यासाठी कैवल्याचे खूप आभार, खूप धन्यवाद कैवल्य. आणखीन आम्हाला अशीच मदत लागली तर नक्की करशील ही अपेक्षा आहे. नक्की आणि धन्यवाद सगळ्यांना. तेव्हा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना ज्यांना इकडे नोकरी किंवा शिक्षणासाठी येण्याची इच्छा आहे त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. भेटत राहू अशा छान छान व्हिडिओज सहित. बाय.